मानका देवीचं मंदिर आहे. आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. या ठिकाणी लगेच पाण्याचा टाक आहे. मानकाई देवीच्या मंदिरापासून आपण पूर्व बाजूला तोंड केलं की लगेच त्या ठिकाणी पाण्याचा टाक आहे. बाकी कुठं फिरण्याची आवश्यकता नाही, लगेच दिसून जातं 1-2 मिनिटात. आणि हा असा मंदिराचा परिसर. खडकी पिंपळगाव आपणाला समोर दिसत आहे. त्याच्या थोडं पुढे आल्यानंतर डाव्या हाताला एक फाटा आहे व आपणाला अशी एक कमान दिसते. मानकादेवी प्रवेशद्वार या ठिकाणी आहे व या ठिकाणावरून गेल्यानंतर आपणाला या खडकीच आहे, याची कमान आहे. त्या कमानीपासून थोडं पुढे आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकतो श्री क्षेत्र मानकादेवी असा बोर्ड आहे. समोरच्या वर डोंगरावर आपणाला आता जायचं आहे. असा परिसर आजूबाजूचा. आपण अशा या कच्च्या रस्त्याने वळालो. गाडी या ठिकाणी आपण अशी या ठिकाणी थोडी लावून सरळ वर जाणार आहोत. 2 मिनिटाची चढाई आहे, जास्त नाही. आपण तालुका खेड, जिल्हा पुणे या ठिकाणी मानका देवीचं मंदिर आहे. थोडा प्रयत्न केला तर गाडी आपली येऊन जाते. अगदी वरपर्यंत आली असती गाडी. वर गाडी लावून आल्यानंतर या ठिकाणी गणपतीचं आपणाला मंदिर पाहायला भेटते. हे असे गणेशाचं मंदिर आहे व गणेशाच्या मंदिरात दर्शन घेऊन आपण मानका देवीला जाणार आहोत. आपणाला हे गणेशाचं मंदिर लागते व गणेशाच्या मंदिराच्या थोडं पुढं आल्यानंतर या अशा रस्त्याने आपणाला वरती असा पायरी मार्ग आहे, रस्ता आहे. खालचा आजूबाजूचा जर परिसर पाहिला असा पाण्यास भेटत आहे. शांत निसर्गरम्य परिसर. त्या ठिकाणी गाडी लावली आहे आपली. खेड मंचरचा भाग असा दिसत आहे या ठिकाणावर. वरती आल्यानंतर थोडंसं त्यानंतर दगडाला असा पिंडीचा आकार देण्यात आला आहे. खडकी पिंपळगावच्या लेण्यापासून आपणाला नारायणगड समोर पाहायला भेटत आहे. सुंदर म्हणजे जुन्नर तालुक्यातील नारायणगड आपणाला पाहायला भेटत आहे समोर. आणि आजूबाजूचा व भागडेश्वर ते लेणं त्या ठिकाणी आहे, तेही आपण करणार आहोत. असा हा परिसर खेड मंचरचा आजूबाजूचा परिसर ते जे आहे ते आपण मंदिर केलं आहे. ते आपण चौरंग्या डोंगर आहे
सोरंग्या डोंगरावरचं ते मंदिर आहे ते केलं आहे आपण अगोदर ऑलरेडी. आणि या अशा टेकडीवर आपणाला मानका देवी आपण आता जाऊन पाहू. हनुमानाचं मंदिर आहे. मानका देवी खडकी पिंपळगाव पाणी टाकं जे आहे ते पाण्यासाठी आलो आहे आपण. सिंगल आहे पाण्याचं टाकं ते शोधत आहे आपण. मानका देवी मंदिराची चौकशी करायची गावात व मानका देवीची चौकशी केल्यानंतर आपणाला सरळ येण्यासाठी मार्ग आहे व्यवस्थित असा. अगदी गाडी आपली बऱ्यापैकी वर येते व मानका देवीपाशी गाडी लावल्यानंतर समोरच्या म्हणजे आपल्या पूर्व बाजूला चालत राहायचं आहे आपणाला. आलोय आपण आता शोधतोय ते पाण्याचं टाकं. खूप सुंदर निसर्ग आहे. पावसाच्या दिवसात आलो तर एकदम व्यवस्थित पाहायला भेटेल आपणाला. अजूनपर्यंत तर काय नाही सापडलं. ठीक आहे, शोधत राहू. आपली शोध मोहीम चालूच ठेवू. त्या ठिकाणी लिंबाचं झाड आहे. लिंबाचं झाड हे खून सांगितले आहे त्या ठिकाणी आहे ते. या साईडला काही दिसत नाही. खडकी पिंपळगावमधील हे प्राचीन पाणी टाकं आज आपण पाहत आहे. गावातून आल्यानंतर मानका देवी मंदिराची चौकशी करावी व मानका देवीची मंदिराची चौकशी केल्यानंतर समोर ते पहा मानका देवीचं मंदिर आहे व मानका देवीच्या मंदिराच्या सरळ थोडंच पुढे आल्यानंतर डाव्या हाताला आपणाला लगेच पाणी टाकं पाहायला भेटत आहे. याचं आहे पावसात या ठिकाणी पाणी साठत असणार निसर्गरम्य ठिकाण आहे की भेट देण्याजोगे हे पाणी टाकं आहे. आता आपण जाता जाता देवीचं दर्शन घेणार आहे. हे आता आपण पाणी टाकं पाहिलं आहे. पाणी टाकं पाहून झाल्यानंतर मानका देवीला आपण जाणार आहे. त्या ठिकाणी मानका देवीचं दर्शन घेऊन आपण आता पुढे जाणार आहे. एक गणेशाची सुद्धा आपण मूर्ती पाहिली. जास्त फिरायला लागत नाही आपणाला. देवीच्या मंदिरापासून सरळ पूर्व बाजूला आल्यानंतर लगेच आपणाला डाव्या हाताला त्या ठिकाणी पाणी टाकं आहे. 1-2 मिनिटात पोहोचून जातो आपण. अगदी गाडी आपली खालपर्यंत येते या गणेशाच्या मंदिरापर्यंत व गणेशाच्या मंदिरापर्यंत आल्यानंतर 5 मिनिटात आपण या लेण्यापर्यंत पाणी टाकीपर्यंत पोहोचून जातो. पावसाच्या दिवसामध्ये या ठिकाणचं वातावरण खूप सुंदर असणार. समोर नारायणगड दिसत आहे. नारायणगडच्या या परिसरात असणारे खडकी पिंपळगाव या ठिकाणचे पाणी टाके पाहिले आहे. पाणी टाकं पाहून झाल्यानंतर आपण पोचून जातो आता पुन्हा या मानका देवीच्या मंदिरापाशी. आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊ व पुढच्या प्रवासाला लागू.
आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. या ठिकाणी लगेच पाण्याचा टाका आहे. पाणी टाकीकडे जाताना आपल्याला एक असं मंदिर पाहायला भेटत आहे गणेशाचं. मानका देवीच्या मंदिराच्या थोडं पुढं पूर्व बाजूला आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला असं एक प्राचीन पाणी टाकं पाहायला भेटत आहे. याचं पहा, खूपच सुंदर आहे, परंतु याचे सध्या गाळ आणि दगड साचलेले आहेत. खडकी पिंपळ गावाला आल्यानंतर या ठिकाणी या पाण्याच्या टाक्याचा नक्कीच पाहायला या. याच मानकादेवी मंदिर समोर आहे. त्या ठिकाणी मानकादेवी व मानकादेवीच्या सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी हे प्राचीन पाणी टाका आहे. व आपल्याला शिंगवे गावामध्ये भागडेश्वर महादेवाचे मंदिर आहे. त्या ठिकाणी लेणं आहे, ती पाहायचं आहे आपल्याला. आता हे पाहून झाल्यानंतर या पाया असं आहे, कोरीव आहे प्राचीन पाणी टाके. खडकी पिंपळगाव आपणाला समोर दिसत आहे. त्याच्या थोडं पुढं आल्यानंतर डाव्या हाताला एक फाटा आहे व आपणाला अशी एक कमान दिसते. मानकादेवी प्रवेशद्वार या ठिकाणी आहे व या ठिकाणावरून गेल्यानंतर आपणाला या खडकीच्या लेण्यापर्यंत पोहोचायचं आहे. याची कमान आहे. त्या कमानीपासून थोडं पुढं आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकतो श्री क्षेत्र मानकादेवी असा बोर्ड आहे. समोरच्या वर डोंगरावर आपणाला आता जायचं आहे. असा परिसर आजूबाजूचा. आपण अशा या कच्च्या रस्त्याने वळालो. गाडी या ठिकाणी आपण अशी या ठिकाणी थोडी लावून सरळ वर जाणार आहोत. 2 मिनिटाची चढाई आहे, जास्त नाही. आपण तालुका खेड, जिल्हा पुणे या ठिकाणी मानका देवीचं मंदिर आहे. थोडा प्रयत्न केला तर गाडी आपली येऊन जाते. अगदी वरपर्यंत आली असती गाडी. वर गाड्या लावून आल्यानंतर या ठिकाणी गणपतीचं आपणाला मंदिर पाहायला भेटते. हे असे गणेशाचं मंदिर आहे व गणेशाच्या मंदिरात दर्शन घेऊन आपण मानका देवीला जाणार आहोत. आपणाला हे गणेशाचं मंदिर लागते व गणेशाच्या मंदिराच्या थोडं पुढं आल्यानंतर या अशा रस्त्याने आपणाला वरती असा पायरी मार्ग आहे, रस्ता आहे. खालचा आजूबाजूचा जर परिसर पाहिला असा पाणीच भेटत आहे. शांत निसर्गरम्य परिसर. त्या ठिकाणी गाडी लावली आहे आपली. खेड मंचरचा भाग असा दिसत आहे. या ठिकाणावर वरती आल्यानंतर थोडंसं त्यानंतर दगडाला असा पिंडीचा आकार देण्यात आला आहे. खडकी पिंपळगावच्या लेण्यापासून आपणाला नारायणगड समोर पाहायला भेटत आहे. सुंदर म्हणजे जुन्नर तालुक्यातील नारायणगड आपणाला पाहायला भेटत आहे समोर आणि आजूबाजूचा. व
भागडेश्वर ते लेणं त्या ठिकाणी आहे, तेही आपण करणार आहोत. असा हा परिसर, खेड मंचरचा आजूबाजूचा परिसर ते जे आहे ते आपण मंदिर केलं आहे. ते आपण चौरंग्या डोंगर आहे, चौरंग्या डोंगरावरचं ते मंदिर आहे, ते केलं आहे आपण अगोदर ऑलरेडी. आणि याच्या टेकडीवर आपणाला मानकादेवी आपण आता जाऊन पाहू. हनुमानाचं मंदिर आहे. मानकादेवी खडकी पिंपळगाव पाणी टाकं जे आहे ते पाण्यासाठी आलो आहे आपण. सिंगल आहे पाण्याचं टाकं, ते शोधत आहे आपण. मानकादेवी मंदिराची चौकशी करायची गावात, व मानकादेवीची चौकशी केल्यानंतर आपणाला सरळ येण्यासाठी मार्ग आहे व्यवस्थित असा. अगदी गाडी आपली बऱ्यापैकी वर येते व मानकादेवीपाशी गाडी लावल्यानंतर समोरच्या म्हणजे आपल्या पूर्व बाजूला चालत राहायचं आहे आपणाला. आलोय आपण आता, शोधतोय ते पाण्याचं टाकं. खूप सुंदर निसर्ग आहे. पावसाच्या दिवसात आलो तर एकदम व्यवस्थित पाहायला भेटेल आपणाला. अजूनपर्यंत तर काही नाही सापडलं. ठीक आहे, शोधत राहू, आपली शोध मोहीम चालूच ठेवू. त्या ठिकाणी लिंबाचं झाड आहे. लिंबाचं झाड हे खून सांगितले आहे, त्या ठिकाणी आहे ते. साईडला काही दिसत नाही. खडकी पिंपळगावमधील हे प्राचीन पाणी टाकं आज आपण पाहत आहे. गावातून आल्यानंतर मानकादेवी मंदिराची चौकशी करावी व मानकादेवीची मंदिराची चौकशी केल्यानंतर समोर ते पहा, मानकादेवीचं मंदिर आहे व मानकादेवीच्या मंदिराच्या सरळ थोडंच पुढे आल्यानंतर डाव्या हाताला आपणाला लगेच पाणी टाकं पाहायला भेटत आहे. हे असं आहे, पावसात या ठिकाणी पाणी साठत असणार निसर्गरम्य ठिकाण आहे की भेट देण्याजोगे हे पाणी टाकं आहे. आता आपण जाता जाता देवीचं दर्शन घेणार आहे. हे आता आपण पाणी टाकं पाहिलं आहे. पाणी टाकं पाहून झाल्यानंतर मानकादेवीला आपण जाणार आहे. त्या ठिकाणी मानकादेवीचं दर्शन घेऊन आपण आता पुढे जाणार आहे. एक गणेशाची सुद्धा आपण मूर्ती पाहिली. जास्त फिरायला लागत नाही आपणाला. देवीच्या मंदिरापासून सरळ पूर्व बाजूला आल्यानंतर लगेच आपणाला डाव्या हाताला त्या ठिकाणी पाणी टाकं आहे. 1-2 मिनिटात पोहोचून जातो आपण. अगदी गाडी आपली खालपर्यंत येते या गणेशाच्या मंदिरापर्यंत व गणेशाच्या मंदिरापर्यंत आल्यानंतर 5 मिनिटात आपण या लेण्यापर्यंत पाणी टाकीपर्यंत पोहोचून जातो. पावसाच्या दिवसामध्ये या ठिकाणचं वातावरण खूप सुंदर असणार. समोर नारायणगड दिसत आहे.
नारायणगडच्या या परिसरात असणारे खडकी पिंपळगाव या ठिकाणचे पाणी टाके पाहिले आहे. पाणी टाकं पाहून झाल्यानंतर आपण पोचून जातो आता पुन्हा या मानकादेवीच्या मंदिरापाशी. आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊ व पुढच्या प्रवासाला लागू. याच मानकादेवीचं मंदिर आहे. आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. या ठिकाणी लगेच पाण्याचं टाक आहे. पाणी टाकीकडे जाताना आपल्याला एक असं मंदिर पाहायला भेटत आहे गणेशाचं.